नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी अनेक वर्षांपूर्वी, शेकडो वर्षांपूर्वी आपले संत सांगून गेले. पण ना आम्ही त्याचा अर्थ लक्षात घेतला, ना वृक्षांचं सामर्थ्य. आधुनिकीकरण, विकास या गोड नावाखाली वृक्षतोड करतच राहिलो. परिणामी जंगले नष्ट झाली आणि पर्यावरणाचं संतुलन ढळू लागलं. आपण आपल्या पुढल्या पिढीसाठी काय ठेवून जाणार आहोत? कारण पर्यावरण नसेल त्या दिवशी जीवन संपेल. म्हणूनच जुलैचा हा पहिला आठवडा सामाजिक वनीकरण महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 1 जुलै रोजी 1 लक्ष 2 कोटी वृक्ष हा एक मोठा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. आणि ही काळाची गरज ओळखून आज आपणही याच विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे वृक्ष लागवड, संवर्धन, काळाची गरज, वन महोत्सव सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम. आणि आज आपल्या बरोबर आहेत श्री प्रकाश जगताप. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. श्री प्रकाश जगताप हे गेली 24 वर्ष वनराई संस्थेत प्रकल्प संचालक म्हणून काम करत आहेत. त्यांनी अनेक गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकास, ग्रामीण विकास, स्वच्छता, आरोग्य, ग्राम विकासाचे प्रशिक्षण, लोकसहभागातून ग्रामविकासाची अनेक कामं केली आहेत. पर्यावरण वाहिनीच्या माध्यमातून गेली 15 वर्ष विद्यार्थ्यांना पर्यावरण जनजागृतीचे ते काम करत आहेत. आज आपण त्यांच्याकडूनही अनेक गोष्टी पर्यावरण संबंधी जाणून घेऊयात. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050, 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड आहे. एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला चर्चेचा विषय आहे वृक्ष लागवड, संवर्धन, काळाची गरज, वन महोत्सव सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम. सर, खरं तर आज वृक्ष लागवड, संवर्धन, काळाची गरज आपण बोलतोय. वृक्ष लागवड किंवा झाडं लावा हा आपलं एक मूल्य आहे, संस्कार आहे. आपल्यावर ते रुजवण्यात आलेले होते, पण अशी काळाची गरज ठरली आहे. आज आपण जुलैचा पहिला आठवडा हा वन महोत्सव सप्ताह म्हणून साजरा करणार आहोत. काय आहे की या मानवी कृतीमुळे आपण एवढे केलंय की पर्यावरणाचे कोणते घटक नष्ट होत चालले आहेत किंवा नाहीसे होत आहेत? काय परिणाम होतोय, काय सांगाल? वाढत्या पर्यावरण दोषामुळे आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टींना धक्का पोहोचत आहे. त्यामध्ये जलप्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषणाचा गोष्टी आहेत. काही जैविक म्हणजे जीवसृष्टीमधले काही कीटक आहेत तेही नामशेष होत चाललेले आहेत. आणि त्यामुळे हा धोका इतका मोठा धोका आहे, तो जर आत्ता ओळखला नाही तर मग ही मानवजात सुद्धा संपूर्ण नष्ट होईल असंच वाटतं. त्यामुळे हे ओळखून आपण काम करणं गरजेचं आहे. तेव्हा ह्या पर्यावरणाच्या असंतुलनपणाला कुठेतरी मानवच जबाबदार आहे असं आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. खरं तर आता जुलैचा जो 1 जुलै आहे त्या दिवशी राज्यभर 2 कोटी वृक्ष लागवडीचा एक मोठा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. तुम्ही काय सांगाल? हा जो निर्णय आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? महाराष्ट्र शासनाने हा अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे, कौतुकास्पद असा आहे. आणि तो सुद्धा लोकसहभागामधून आपण हा राबवण्याचा जो काम करत आहोत तर तो अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. खरं तर हा उपक्रम लोकांनीच हाती घ्यायला पाहिजे होतं, पण आता सरकार त्यामध्ये सहभागी झालेलं आहे आणि सरकार स्वतःहून लोकांना यामध्ये सहभागी करून विविध संस्था असतील, शाळा असतील, गायरानं असतील, या सगळ्याच ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा हा एक प्रयत्न जो करतो आहोत तो प्रयत्न यशस्वी व्हावा यासाठी सगळ्यांचे हातभार लागणं फार गरजेचं आहे. केवळ सरकारची जबाबदारी असं म्हणून चालणार नाही, तर एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या सर्वांची सुद्धा ती जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने या मोहिमेमध्ये सहभागी होणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांना आव्हान आहेच आहे की सगळ्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि हा कार्यक्रम यशस्वी केला पाहिजे. जरी हा 3 वर्षाचा कार्यक्रम असला तरी पहिल्या वर्षी आपण 2 कोटी वृक्ष लागवड करणार आहोत, पुढे दुसऱ्या तिसऱ्या वर्षी आणखी वृक्ष लागवड करणार आहोत. माननीय वनमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ
मग परवाच्याच त्यांच्या आळंदीच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेले 400 कोटी वृक्ष लागवड करणं महाराष्ट्राला गरजेचं आहे, तेव्हा कुठं पर्यावरणाचं संतुलन आपण राखलं जाईल. म्हणून वारकऱ्यांना सुद्धा त्यांनी या वृक्ष लागवडीचं महत्व पटवून दिलेलं आहे. आळंदीच्या देहूच्या तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या वेळेसच मुनगंटीवार साहेब म्हटले की 400 कोटी वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. तेव्हा आता 2 कोटीने आपण सुरुवात करत आहोत, आणखी हळूहळू आपल्याला जायचंय, पण हा 400 कोटीचा टप्पा आपल्याला गाठायचा. खरं जसं तुम्ही आता सांगितलं की 400 कोटी वृक्ष लागवड केली तर आपलं कुठेतरी पर्यावरणाचं संतुलन राखलं जाणार आहे. मग ह्या पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी ह्या वनीकरणाची अत्यंत गरज आहे, काय सांगाल? वनीकरणाची गरज आहेच, त्यामध्ये शंकाच येत नाही. कारण शेवटी असं आहे की आपण जर पाहिलं तर आता ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाखाली आपण पाहतो की फार मोठ्या प्रमाणात संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं. बरोबर, पावसाचं सुद्धा प्रमाण कमी जास्त होत चाललंय किंवा पाऊस लहरी होत चाललेला आहे. हे सगळं ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आहेत. त्यामुळे वनीकरण जितकं जास्त करेल, म्हणजे खरं म्हणजे जो भूभाग आहे त्या भूभागाच्या 33%, मग राज्य असू द्यात, देश असू द्यात, जिल्हा असू द्यात, तालुका असू द्यात किंवा गाव असू द्यात, त्याचं जे भौगोलिक क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या 33% क्षेत्र हे वनाच्छादित असणं गरजेचं आहे. ते जर ठेवलं नाही तर तुमचं पर्यावरणाचं असंतुलन हे राहणारच आहे. म्हणून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्ष लागवड हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. बाकीचे सगळे भाग आहेतच, पण त्यामध्ये वृक्ष लागवड करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. तेव्हा जर ते आपण केलं नाही तर पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत? आज आमच्या म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की आमच्या आजी आजोबांनी झाडं लावली त्याची फळं आता आम्ही खातोय, पण आपण लावलेल्या झाडांची फळं मिळणार आहेत की नाही आपल्या पुढच्या पिढीला? म्हणूनच तुमच्याकडून हे सगळं जाणून घ्यायचं. एक फोन घेऊया. मंजुळा आपल्याशी बोलतायत डोंबिवलीवरून. नमस्कार, बोला मंजुळाजी. नमस्कार, बोला. हॅलो. हा, बोला. नमस्कार. मला नेमकं असं विचारायचं होतं, वृक्ष तोड झाली कारण लोकसंख्या खूपच वाढली आणि त्या कारणाने आपल्याला घरं वगैरे बांधावे लागले, हे सगळं आहेच. पण हा खरं स्तुत्य उपक्रम आहे की लाखांनी झाडं लावली जाणार आहे. मला विचारायचं होतं नेमकं कुठल्या भागात ही लागवड केली जाणार आहे? कारण रोड वायडनिंग म्हणा, खूप बरीचशी जागा गेलेली आहे, तर त्यामुळे जरा सविस्तर आम्हाला कुठल्या भागात लावलं जाईल ह्याच्याविषयी कळलं तर बरं होईल. कारण पेवर ब्लॉक्सनी पण बरीच जागा आपले रोड आणि हे ते घराच्या बाजूला असंही आहे, तर नेमकं कुठल्या बाजूला होणार आहे ह्याच्याविषयी सांगाल का? धन्यवाद. धन्यवाद मंजुळाजी. वृक्ष लागवड जी आता ह्या उपक्रमाच्या अंतर्गत करणार आहोत तिथं शासनाने ठरवले रोड साईडच्या आहेत, म्हणजे गावांमध्ये असतील, शहरांमध्ये असतील, तिथं मोकळ्या जागा ज्या आहेत, गायराने जी आहेत किंवा वन खात्यांच्या जागा आहेत किंवा महसूल खात्याची जी वनांसाठीची जागा आहे त्यामध्ये ही वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्या वृक्ष लागवड वैयक्तिक सोसायटीमध्ये शासन आता करणार नाहीये, तेव्हा हे सगळं शासकीय जागांवर करणार आहे. म्हणजे शाळांच्या जागा असतील, महाविद्यालयांच्या जागा असतील, काही संस्थांच्या जागा असतील, ह्या सगळ्यांच्या इथं वृक्ष लागवड होती आणि तसं उद्दिष्ट शासनाने ठरवलेले, त्यानुसार त्याचे खड्डे वगैरे सगळे तयार झाले. आता फक्त रोपं नेहून लावायची एवढंच काम बाकी, आणि ते उद्या 1 जुलैला संपन्न होणार आहे. आपला एक पुढचा फोन घेऊया. गोरखनाथ टिकेकर आपल्याशी बोलतायत सोलापूरवरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मी गोरखनाथ टिकेकर करमाळ्यातून बोलत आहे. मॅडम, तरी माझा असा प्रश्न आहे की जंगलमध्ये जे वृक्षतोड होत आहे, तर वृक्षतोड कमी करण्यासाठी काय उपाययोजना आहे, म्हणजे काय भूमिका आहे? आणि माझा असा दुसरा प्रश्न आहे, जे चंदन झाडाचे ते तस्करी प्रमाण होते, तर त्यासाठी सरकारची भूमिका काय आहे? आणि हॅलो. आणि माझा तिसरा असा प्रश्न आहे की आता या प्रदूषण आणि वृक्षतोड कमी झाल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होत आहे, तर यावर प्रकाश टाकावा. ओके, धन्यवाद. बरं, धन्यवाद गोरखनाथजी. त्यांचे जे 3 प्रश्न होते की वृक्षतोड कमी करण्यासाठी काय करण्यात येईल, हे वृक्षतोड का होते ह्याच्या पाठीमागची आधी कारणं पाहिली पाहिजे. जर आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर वृक्षतोड का होते? ज्वलनासाठी वृक्ष लागतं, घरासाठी वृक्ष लागतात, हे लाकूड झाडं लागतात, तर त्यासाठी ती वृक्षतोड होते. काही वेळेस व्यापारासाठी करतात ती गोष्ट वेगळी, पण त्यामध्ये जर ज्वलनासाठी करत असतील तर त्यांना त्याला पर्याय दिले पाहिजेत. मग ते पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये मग आपण गोबर गॅस करू शकतो किंवा निर्धूर चुलीसारखा उपाय आहे तो आहे. अशा गोष्टी ज्या आहेत किंवा LPG गॅस कनेक्शन त्या लोकांना प्राधान्य दिली पाहिजेत. तर ते जर दिलं तर वृक्षतोडीचं प्रमाण कमी होईल, म्हणजे त्यांच्याही इंधनाचा प्रश्न
तिथल्या ती जागेवर सुटेल. बरोबर. आणि लोकांनी सुद्धा स्वतःहून पुढे आलं पाहिजे की आपण वृक्षतोड का करतो. आपण झाड जर लावलेलं नाही तर झाड तोडण्याचा अधिकार आपल्याला आहे का. खरं. तर त्या दृष्टिकोनातून म्हणजे शेवटी सरकारच सगळं करेल यावर येऊन थांबू नये. आपलीही तर थोडी आपली एक जनजागृती. चांगली जबाबदारी आहे. आपण एक सुजाण नागरिक आहोत. त्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा ह्या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे की आपण कोण तोडत असेल तर तिथं जाऊन आपण समजून सांगितलं पाहिजे की वृक्षतोड करू नका. कारण भविष्यामध्ये वृक्ष जर राहिले नाही तर आपणही राहणार नव्हत. हे जनतेनेच सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. जो कोण विघात कृत्य करत असेल तर त्याला समजून सांगणं गरजेचं आहे. आपले जे सण आणि उत्सव आपण साजरे करतो, तसंच होळीचा उत्सव आपण जो साजरा करतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. खरं तर तेव्हाही आपण एक असं म्हणजे प्रतिकात्मक होळी करून त्यांची बचत करू शकतो, नाही का. काय सांगता. त्यामध्ये पण तसं आहे की प्रत्येकाच्या दारामध्ये होळी करण्याच्या ऐवजी एखाद्या सोसायटीमध्ये किंवा 2 सोसायटी छोटीशी एक प्रतिकात्मक आणि ती सुद्धा लाकडाची न करता जे काही तुमच्याकडे शेण असेल, काडी कचरा असेल किंवा जे काही पालापाचोळा असेल त्याची होळी करावी. कारण होळीचा सण साजरा करावा याबद्दल दुमत नाही. पण त्यामध्ये दुष्कृत्य किंवा दुष्कर्माचे जे काही आहेत त्याला तिलांजली द्यायची. त्यामुळे ते काय आहे तर त्या दृष्टीने आपण आपलं कचऱ्याचं जे काय आहे किंवा पालापाचोळा आहे त्याची होळी करावी आणि ते सण साजरा करावा. सण साजरा करण्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये वाद असायचं किंवा शंका असायचं काही कारण नाही. पण त्यासाठी वृक्षतोड करू नये. आणि वाटलंच तर मग एखादी जळलेली फांदी असेल किंवा वाळलेली फांदी असेल ती काढून आणून त्यामध्ये टाकावी. पूर्ण झाड आणून काढून टाकू नये. अगदी खरं. आपला एक पुढचा फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार सर, मला असं विचारायचं आहे, पर्यावरण साक्षरता आणि सामाजिक वनीकरण या कल्पनांमध्ये त्याचे इम्प्लिमेंटेशन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करून घेता येईल की ज्यायोगे एक परिपूर्ण पर्यावरण साक्षरता आणि सामाजिक वनीकरण आपण करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की दिलं जाईल. आपल्याला एक फोन आलेला आहे, आधी तो फोन घेऊया. चित्रलेखा मक्तेदार आपल्याशी बोलतात तेलंगणावरून. नमस्कार. नमस्ते दोघांनी, माझा नमस्कार. नमस्कार, बोला. आपण वृक्ष लागवडीविषयी नेहमी बोलतो आणि म्हणजे तसं आपण जेव्हा प्रोग्राम घेतो वृक्ष लागवडीचा तेव्हा फक्त फोटो पुरतं आपण झाडं वगैरे लावतो आणि शहरीकरणाकडे आपला कल असल्यामुळे ग्रामीण विकास होतच नाही आणि वृक्ष जंगलतोड खूप होते. त्याच्याबद्दल थोडं सांगा. आणि मला मुख्य प्रश्न विचारायचा आहे की औषधी जे वनस्पती असतात मोठे असो छोटे असो वृक्ष, छोटे झुडपं वगैरे, ते घराजवळ वगैरे किंवा परत बागेत कसे लावता येतील त्याच्याविषयी थोडी विस्ताराने माहिती द्यावी. आणि प्रत्येक माणसाने एकतरी वृक्ष लावा अशी आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा करावी, एवढंच मला सांगायचं. धन्यवाद चित्रलेखाजी. पण औषधीविषयी धन्यवाद. त्यांचा मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे की एक औषधी वनस्पती घराजवळ लावाव्यात आणि प्रत्येकाने एकतरी वृक्ष लावावं. खरं तर जसं मगाशी तुम्ही सांगितलं की हे सरकारचं नाही, ते लोकांचंच काम आहे आणि हे आपल्यालाच एक समजलं पाहिजे. तुम्ही काय सांगाल. नाही, बरोबर, ताईंचा मुद्दा बरोबर आहे. प्रत्येकाने एक झाड लावलंच पाहिजे. एक झाड नाही तर 2-3 लावली तरी काही हरकत नाही. जिथं मोकळी जागा असेल तिथं जाऊन त्यांनी स्वतःहून लावायला पाहिजे. त्याला प्रेरणा उद्याच्या ह्या कार्यक्रमातून घेतली तरी हरकत नाही. कारण शेवटी श्वासोश्वास देत असताना म्हणजे घेत असताना झाड असं म्हणत नाही की बाबा प्रकाश जगतापांनी लावलंय म्हणून प्रकाश जगतापांनाच मी ऑक्सिजन देईल. तर ते कुणीही लावावं. ऑक्सिजन झाड हे सगळ्यांना सारखं देतं. निसर्ग कधीही भेदभाव करत नाही. करतो तो माणूस भेदभाव करतो. त्यामुळे निसर्ग अन्याय करणार नाही. निसर्गाला जे द्यायचंय तो भरभरून देत असतो. ही खरं हीच निसर्गाची साक्षरता आपण त्यांच्याकडून खूप शिकत असतो. नाही हो, कारण निसर्ग आपल्याला शिकवत असतो पण आपल्याला समजत नाही आणि त्यामुळे अजाणतेपणाने आपण त्याच्यावर अन्याय करत राहिलोय. पण निसर्गाची ताकद ही फार मोठी आहे. आज तो आपल्याला सगळ्यांना चांगला सांभाळतोय. निसर्गाशी मैत्री करणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्याशी जर शत्रुत्व जर केलं तर तो त्याची ताकद दाखवून देतो. मग कुठेतरी सुनामी होते, कुठेतरी मग मोठ्या प्रमाणात भूकंप होतात आणि मग तो सगळं उद्ध्वस्त करतो. कारण निसर्गाशी मैत्री करून राहणं हे केव्हाही मानव जातीला अत्यंत हितवाहक आहे. त्या दृष्टीने तसं विचार करून प्रत्येकाने झाडं ही लावलीच पाहिजेत. तर दुसरा त्यांचा जो मुद्दा होता की औषधी वनस्पती, तर आपल्याकडे पूर्वी आजीबाईचा बटवा जो होता त्या आजीबाईच्या बटव्यामध्ये सगळे घरगुती औषधं असायची. ती काही तू कुठे बाजारात जाऊन आणत नव्हती. तर आपल्या परिसरामध्ये जे असायचं त्यातूनच ती घ्यायची आणि ते घरामध्ये वापर करत होती. तसं आपल्याकडे आपण अडुळसा लावू शकतो, ओवा लावू शकतो, गवती चहा आहे, लवंग आहे. ह्या सगळ्या गोष्टी जिथं आपल्याकडे मोकळी जागा आहे तिथं जर लावलेत, कारण ही रोपं
खाजगी नर्सऱ्यांमध्ये किंवा सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीमध्ये सुद्धा मिळतात. भेडा आहे, बेल आहे, हे सगळी मिळत असतात. तेव्हा आपण व्यवस्थित त्याचा एक जागा तयार करावी, खड्डे घ्यावीत आणि त्यामध्ये लावावेत आणि त्याचं संरक्षण आणि संवर्धन हे स्वतः त्या कुटुंबाने केलं तर त्या कुटुंबाला घरच्या घरी औषधी वनस्पतीचा लाभ घेता येईल. एवढंच नाही तर त्यांना मसाल्याच्या पदार्थांचं म्हणजे मसाल्याची जर रोपं लावली किंवा मसाल्याचे वृक्ष लावले तिथे तर त्याचाही घरगुती त्यांना वापरही करता येईल आणि त्यांना एक आदर्श देता येईल की बाबा माझ्या परसामध्ये एवढं आहे, मी समृद्ध कशाने आहे तर ह्यानी समृद्ध आहे. मी माझं घर मोठं आहे म्हणून समृद्ध नाही, ठेवू शकतात. तर माझं घर मोठं आहे म्हणून मी समृद्ध नाही, तर हे सगळी संपत्ती माझ्याकडे म्हणून मी मोठा आहे. खूप छान असा मुद्दा तुम्ही मांडला. आपला एक पुढचा फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलताय डोंबिवलीवरून. नमस्कार. आपल्या दोघांनाही प्रश्न असा आहे मॅडम की झाडे लावल्यानंतर किंवा तिचे संवर्धन किंवा जगवणे अतिशय महत्वाचे असताना देखील काही असे असताना देखील झाडासाठी पाण्याची टंचाई आपण केव्हाही भासू शकते. उन्हाळ्यामध्ये त्याचा भरपूर त्रास होतो. तर अशा प्रकारचे कोणत्या प्रकारची झाडे आहेत की ती कमी पाण्यावर जगू शकतात? आणि दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न असा आहे की झाडे लावल्यानंतर ती जगवण्यासाठी आपण कशा प्रकारे काळजी घ्यावी की झाडे जगू शकतील? धन्यवाद भारतजी. जसं त्यांचा जो प्रश्न होता की अशी कधी कधी त्या पाण्याची जी मोठी समस्या आपल्यापुढे निर्माण झाली, त्याची कुठली अशी झाडं आहेत की जी कमी पाण्यामध्ये आपण लावू शकतो? पहा की झाडं ही सगळ्याच प्रदेशामध्ये एकसारखी येत नाहीत. कोकणामध्ये जर आपण गेलो तर तिथे साग जास्त आहे, त्यांना भेंडीची झाडं जास्त आहेत. आपण जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलो तर तिथं तुम्हाला वेगळी लिंब आहे, चंदन दिसेल, असे दिसतात, करंज दिसेल ओढ्याच्या कडेला वगैरे. मराठवाड्यामध्ये गेलो तर प्रामुख्याने तुम्हाला लिंब फार मोठ्या प्रमाणात दिसेल कारण त्याचं पाण्याची टंचाई आहे. विदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला साग मोठ्या प्रमाणात दिसेल, त्यानंतर तिथं भेडा दिसेल, अर्जुन दिसेल, खेर दिसेल त्यांच्या जंगलामध्ये. बरोबर. तर हे जे आहे ते निसर्गाने त्याचं बरोबर बॅलन्स साधलेला आहे की कुठली रोपं कुठं ठेवायची. तर त्याच दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे की आपल्याकडे पाण्याची टंचाई आहे ना, मग लिंबाचं झाड हे फार आपल्याला आरोग्याला उत्तम आणि भारताचं ते सोनं देणारं झाड म्हणून आहे. त्यामध्ये अनेक औषधी गुण आहेत, ते अत्यंत कणखर आहे आणि ते टिकाऊ आहे. म्हणजे कितीही कठीण परिस्थिती आली तर ते मरत नाही. तेव्हा ते झाड सगळीकडे असणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर करंज जो आहे, करंज सुद्धा सदाबहारित आहे, तर तो सुद्धा मरत नाहीये, तेही लावलं पाहिजे. आणि त्यांना अगदी रोजच्या रोज पाणी देण्याची गरज नाही. आणि पाण्याची जिथं टंचाई आहे तिथं त्याला उपायही करता येतात. रोजच पाणी देण्याची गरज नाहीये. तुम्ही त्याला आच्छादन केलं, मल्चिंग आपण जो म्हणतो की जिथं आहे त्याच्या आळ्याला जर आच्छादन केलं आणि पाणी दिलं तर थेट सूर्यप्रकाश तिथं पोचणार नाही, म्हणजे पाण्याचं जे बाष्पीभवन होऊन पाणी निघून जातं ते जाणार नाही. किंवा त्याला तुम्हाला आणखी आता ज्या रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या आहेत त्याच्या माध्यमातून थोडं ड्रिपचं केलं, फार मोठं तंत्रज्ञान आणायची गरज नाहीये. जे आपल्याकडे आहेत तेच वापरून जर आपण त्यामध्ये त्याचं संरक्षण केलं आणि त्या 2 लिटरच्या बाटलीमध्ये पाणी ठेवलं, 4-5 दिवस त्याला आरामशीर पाणी मिळणार आहे. छोटं रोप असतं, मल्चिंग केलं, बाष्पीभवन होणार नाही, त्यामुळे झाडं टिकून राहतील. आणि हे संवर्धन करण्याची प्रत्येकाने स्वतः खबरदारी घेतली तर वृक्ष लागवड ही मोठ्या प्रमाणात होऊ शकते. आपला एक पुढचा फोन घेऊया. अमित साळी आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. नमस्कार अमितजी, बोला. हा, मी अमित साळी बोलतोय टिटवाळ्यावरून, ठाणे जिल्ह्यामधून. सर्वात पहिले तुम्हाला शुभेच्छा की तुम्ही हा उपक्रम करताय. तर लवकरच 2 कोटी तुम्ही झाडं लावा आणि मी अशी आशा करतो की 400 कोटी सुद्धा झाडं लवकरच लावली जातील. तर प्रश्न माझा असा आहे की ही जी वृक्षतोड होते बेकायदेशीर, तर त्यासाठी किती दंड आहे आणि ज्यावेळेस जशी वृक्षतोड होते तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडून दुसरीकडे झाडं तुम्ही लावून घेतात का, हे मला माहिती हवी यासाठी. बरं, धन्यवाद अमितजी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण देणारच आहोत. आपल्याबरोबर फोनिंगद्वारे सामाजिक वनीकरण विभाग अहमदनगरचे उपसंचालक श्री चंद्रकांत तांबे सर फोनद्वारे आपल्याशी संपर्क साधणार आहेत. हॅलो, नमस्कार. नमस्ते सर. नमस्ते, चंद्रकांत तांबे बोलतोय, उपसंचालक नगर. जी, बोला मॅडम. आज तुम्ही फोनद्वारे आज आमच्याशी संपर्क साधला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सर, खरं आजचा जो आमचा विषय आहे की वृक्ष लागवड काळाची गरज, तर वृक्षांची संख्या जी कमी होत चालली आहे त्याचा आपल्या पर्यावरणावर किंवा आपल्यावर कसा आणि किती परिणाम होतोय? बघा, आता जे उन्हाळ्यामध्ये किती तापमान झालं होतं प्रत्येक शहराचं, 45च्या आसपास गेलं होतं बऱ्याच शहरांमध्ये. आणि वैश्विक
उष्णतेमध्ये वाढ होत आहे, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. त्याच्यानंतर बघा पावसाळ्यात सुद्धा उन्हाळ्यात सारखं ऊन पडतं, पाऊस वेळेवर पडत नाही. हिवाळ्यात सुद्धा कधी कधी पाऊस होतो, किंवा मार्च मध्ये ज्यावेळेला शेती पिकांची कापणी होते त्यावेळेला पाऊस होतो, मोठं नुकसान होतं. त्याला आपण क्लायमेटिक चेंजेस म्हणतो. असे जे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत, दुष्काळ आपल्याला वारंवार पडतोय, पर्यावरणाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, हे सर्व जे आहे की जे वृक्षांची संख्या कमी होते, वनांची संख्या कमी होत आहे, याच्यामुळे हे सर्व होत आहे. या सगळ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे. सर, उद्या 1 जुलै रोजी 1 लक्ष आणि 2 कोटी वृक्ष हा प्रकल्प राज्यभर राबवला जाणार आहे. या एवढ्या मोठ्या निर्णयाबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, आमच्या वन विभागाचे मंत्री महोदय माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी हा संकल्प केला. त्याच्यासाठी शासन निर्णय 31 मार्च 2016 सुद्धा काढलेला आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी रोपण घेण्यात येणार आहे त्या रोपणाचे अक्षांश रेखांश, त्या गावाचं नाव आणि ते रोपण कोण करणार आहे याची माहिती आपल्याला वन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदवावी लागणार आहे. आपण 1 जुलै 2016 रोजी कृषी दिनाचं औचित्य साधून राज्यामध्ये एकाच दिवशी 2 कोटी झाडं लावणार आहोत. त्याच्यापैकी 1.5 कोटी झाडं हे वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विकास महामंडळ लावणार आहेत. तर उर्वरित 50 लाख रोपं जी आहेत शासनाचे इतर विभाग आहेत, गृह विभाग असेल, महसूल विभाग असेल, कृषी, जिल्हा परिषद, नगर विकास अशा शासनाचे विविध विभाग आणि त्याचबरोबर अशासकीय सेवाभावी संस्था, निसर्गप्रेमी नागरिक हे सर्वांच्या याने आपण लावणार आहोत. आणि आम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की लोकांनी इतका प्रचंड प्रतिसाद दिलाय. शासनाचं उद्दिष्ट 2 कोटीच आहे, पण वन विभागाच्या संकेतस्थळावर 2.5 कोटी रोपे लावण्याची नोंद झालेली आहे. म्हणजे हे शासनाचं काम तर सर्व नाहीच आहे, पण हे जनतेचं काम आहे, ही जनचळवळ झालेली आहे. आणि हे ईश्वराचं काम म्हणून सर्वांनी याच्यामध्ये सक्रियरित्या सहभागी व्हायला पाहिजे. रोपं लावण्याबरोबरच ती रोपं कशी जिवंत राहतील याकडे आपण सर्व खबरदारी घ्यायला पाहिजे. रोपांभोवती काटेरी कुंपण असेल, बांबूच्या काठीचं कुंपण असेल, ट्री गार्ड असेल, हे लावून आपण रोपांचं आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे संगोपन करायला पाहिजे. वा सर, आता सगळं जाता जाता आपल्या ह्या सगळ्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? हो, ह्या ज्या आपण काय हे स्पर्धेचं युग आहे, आपण धावपळ करत असतो, आपण निसर्गापासून आणि स्वतःपासून दूर जात आहोत. शासनाने ह्या वृक्षारोपणाच्या मोहिमेद्वारे एक व्यासपीठ, एक संधी, सुवर्ण संधी निर्माण करून दिलेली आहे नागरिकांना निसर्गाकडे पुन्हा जाण्याची आणि स्वतःमध्ये पुन्हा डोकावण्याची. आपण जर वृक्षांपासून ही भावना घेतली की वृक्ष आपल्याला निस्वार्थपणे सगळं काही देतात, आपण त्या निस्वार्थ भावनेने सगळ्या काही वृक्षारोपण केलं, आपलं जीवनमान तसं अंगीकारलं, तर आपलं जीवन अधिक आनंदमयी व चैतन्यमयी होईल. आणि मी असं सांगेल की जसं आपण आपल्या मुलांची काळजी घेतो तशी या वृक्षांची काळजी घ्या. आणि जसं आपल्या मुलांचा आपण वाढदिवस साजरा करत असतो तसं ह्या वर्षी लावलेले जे रोपं आहेत त्यांचा पुढच्या वर्षी आपण वाढदिवस साजरा करावा, असं मी सर्व नागरिकांना आम्ही विनंती करेल, आव्हान करेल. धन्यवाद. धन्यवाद चंद्रकांत सर, तुम्ही आमच्याशी संपर्क साधला आणि एवढी छान माहिती आम्हाला दिली. खरंच खूप छान मुद्दा त्यांनी एक समोर मांडला की आपल्या घरातल्या जशी मुलं असतात त्यांची काळजी घेतो तशी त्या आपल्या झाडांची काळजी घ्या. आणि एक खूप छान असं स्वागतार्ह आहे की जसे त्यांचे वाढदिवस साजरे करतो. कारण काय होतं की झाडं एकदा लावली की आपण त्यांना सोडून देतो, पण पुढच्या वर्षी त्यांचेही वाढदिवस साजरे करा, म्हणजे आपल्याला एक आपलं लक्षही राहतं की ती कशी बरोबर वाढतायत की नाही. काय सांगाल सर? खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलं. तांबे साहेबांनी चांगलंच माहिती दिलेली. आणि त्यामध्ये असं आहे की जोपर्यंत हे माझं वाटत नाही खरंय तोपर्यंत त्याचं संगोपन होणार नाही. म्हणून ही भावना रुजवण्याचं काम ह्या उपक्रमातून होणार आहे. जसं मगाशी तुम्हीही सांगितलं की पर्यावरणाकडून आपण खूप काही शिकलो. पर्यावरण भेदभाव करत नाही, आपण तरी का भेदभाव करायचा? मानवी स्वभाव आहे. मानवी स्वभाव आणि निसर्गामध्ये हाच फरक आहे. निसर्गाला भेदभाव करण्याचं कोणी शिकवलेलं नाही, मानवाला ते मानवी स्वभावामुळे त्याच्या अंगात आलेलं आहे. तेव्हा तसं न करता केवळ निस्वार्थपणे मी लावलेलं झाड मलाच फायदा देईल याचा विचार न करता, किंवा जसं ते झाड मी लावलेलं नसेल तरी माझ्या नजरेत असेल तरी मी त्याची काळजी घेईल, संगोपन करेल, संवर्धन करेल, जतन करेल.
हे महत्वाचं आहे आणि ते जर आपण केलं तर वृक्ष लागवड जे आपण करत आहोत त्याला यश नक्कीच येईल. अगदी खरं आहे. प्रकाशजी, मगाशी जो रवींद्र कुडाळकर त्यांनी जो प्रश्न विचारला होता की पर्यावरण साक्षरता, सामाजिक वनीकरण आणि आधुनिकता यांचा कसा मेळ घालता येईल. पर्यावरण साक्षरता तर करावीच लागेल, कारण आता जर आपली काळाची गरजच बनलेली, म्हणजे जसं वृक्षारोपण करणं काळाची गरज आहे तसं पर्यावरणाची साक्षरता सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण आपण पर्यावरणाच्या संदर्भामध्ये एक काम केलं पाहिजे की पर्यावरणाचं कमीत कमी नुकसान माझ्या हातून होईल असं सेन्सिटायझेशन त्या प्रत्येक नागरिकाला केलं पाहिजे. ते जोपर्यंत करत नाही, कारण मी जर कार्यालयात जायचं असेल, शाळेमध्ये जायचं असेल किंवा कुठेही जायचं असेल, पर्यावरणाचं नुकसान म्हणजे फक्त वृक्षतोड होऊनच होतं असं नाहीये. तर त्यासाठी मी सार्वजनिक वाहनाचा वापर करतो की नाही, इथपासून सुरुवात, मग स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. जर मी ते करत नसेल तर मी पर्यावरणाला निश्चितच धोका पोहोचवते. म्हणून इथपासून जर सुरुवात केली की पर्यावरणाचं संवर्धन करायचं म्हणजे काय, मी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर करेल, मी कमी पाणी वापरेल, मी कागद कमी वापरेल, मी पर्यावरणाला नुकसान होईल असं कचरा निर्माण करणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या पाहिजेत. किंवा मी कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये जास्त सोडणार नाही, हरितवायूचं उत्सर्जन जास्त करणार नाही. ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी एकमेकांना लिंक आहेत. जसं त्याने आधुनिक साक्षरता सांगितली की त्यामध्ये असंच आहे की आता युग आहे ते अत्यंत आधुनिक युग आहे, डिजिटलायझेशनचं युग आहे. त्यामुळे मी कमी कागद वापरेल, मला जे काय करायचं काम मी माझं ते कॉम्प्युटरवर करेल, लॅपटॉपवर करेल आणि मी तिथं स्टोअर करून ठेवेल आणि त्यासाठी कागद वापरणार. कारण वृक्षतोड करतो आणि जे कागद बनवतो त्यावरच आपण लिहितो की झाडं वाचवा. कारण कागद निर्मितीसाठी जास्तीत जास्त वृक्षतोड होत असते, त्यामुळे ती कमी केली तर त्यातून पर्यावरण संवर्धन होणार आहे. म्हणून अशा आधुनिक तंत्रज्ञानाचं. किंवा दुसरी गोष्ट असं आहे, पाणी मी आता झाडं जर जगवायची असतील तर सगळेजण म्हणतात की याला पाण्याची गरज आहे. पाण्याची गरज आहे हे मान्य आहे, पण पाणी फ्लड इरिगेशन द्यायचं का, नाही द्यायचं, कारण ते पाण्याचा अपव्यय आहे. त्यापेक्षा मी ड्रीप लावेल, स्प्रिंकलर लावेल, तिथं मल्चिंग करेल, त्याचं संवर्धन, पाण्याचं जास्तीत जास्त बाष्पीभवन होणार नाही याची काळजी घेईल, त्या झाडाला सावली करेल. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो ती पण फोन घेऊया. श्री सुनील भिलवडे आपल्याशी बोलत आहेत सांगलीवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हा मॅडम, जसं MIDC साठी भाडेपट्ट्यावर जागा मिळते तशी आपल्याला ह्याच्यासाठी जागा मिळते का, वृक्ष लागवडीसाठी? आपल्याकडे लाखो तरुण असे बेरोजगार आहेत, त्यांना ते उद्योग होईल. बरं, धन्यवाद सुनीलजी. त्यांचा जो प्रश्न आहे, जसं म्हणजे वृक्ष लागवडीसाठी अशी काही भाडेतत्वावर जागा उपलब्ध होते का? नाही, भाडेतत्वावरच्या पेक्षाही त्यामध्ये एक ट्राय पार्टी अग्रीमेंट करून आपण जागा घेऊ शकतो. वन खात्याच्या तशा जागा आहेत आणि त्यांचे उपक्रम सुद्धा मोठ्या प्रमाणात तसे राबवले जातात. त्यामध्ये ह्यांनी काम करायचं, वृक्ष लागवड करायची, वन खात्याची जागा वन खात्याचीच राहील. बरं, म्हणजे जेणेकरून बेरोजगार जे काही तरुण आहेत किंवा त्यामध्ये वृक्ष लागवडीसाठी पैसे आहेत, खड्डे खोदण्यासाठी पैसे आहेत वगैरे, त्यांना सगळा रोजगार तिथे मिळेल. त्यामुळे त्याचं त्या पद्धतीने त्यांनी जर केलं, संबंधित वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी जाऊन भेटलात आणि त्यांना विनंती केलीत तर ते नाही म्हणणार नाहीत, कारण वृक्ष लागवड करायची याला कोणाचाही विरोध असायचं कारण नाही. आणि खास करून वन खात्याचा तर त्याला मुळीच विरोध नसणार. वन खात्याशी त्यांनी संपर्क साधावा आणि त्यातून माहिती घेऊ शकतात. खरं प्रकाशजी, खरं तर देशी झाडांमधून हे जैवविविधतेचं रक्षण होतं का आणि कशा पद्धतीने? देशी झाडांमधून जैवविविधतेचं रक्षण होतं हे खरंय. शेवटी असं आहे की आपला देश जो आहे हा एका संस्कृतीशी जोडला गेलेला आहे आणि आपली संस्कृती ही पूर्ण त्या धार्मिक ह्याच्यावर आधारित झालेली. किंवा पूर्वी आपण पाहिलं असेल की आपल्या प्रत्येक गावाच्या बाहेर हे देवराई असायच्या, तिथं कोणी जाऊ नये, वृक्ष तोडू नये, तिथं जनावरं घेऊन जाऊ नये, चारा तिथला आहे तो काढून आणू नये. ती भीती कशाची होती? ती त्या संस्कृतीची होती, धर्माची भीती नव्हती. की वृक्ष संवर्धन व्हावं हा त्या पाठीमागचा मोठा हेतू होता. आणि वृक्ष संवर्धन का व्हावं तर प्रत्येक माणसाला दिवसाला 12 ते 15 किलो ऑक्सिजन लागतो. हे पूर्वीचे लोक जाणत होते. अर्थात ते किलोमध्ये नसतील जाणत, पण त्यांना माहिती होतं की आपल्याला जगायचंय, तर ऑक्सिजनची फार गरज आहे. म्हणून ते देवरायांचा सांभाळ करत होते. आणि त्या देवरायांमध्ये सुद्धा झाडं कुठली होती? उंबर होता, पळस होता, पिंपळ होता, वड होता, चिंच आहे, त्यानंतर लिंब आहे, भावा आहे, की जेणेकरून तिथली जैवविविधता ही सधन राहील, संपन्न राहील. पशु पक्षी येतील, कीटक येतील, कारण ही त्यांची वसतिस्थान आहेत, ती मानवाची वसतिस्थानं नाही आहेत. मानवाची वसतिस्थानं हे ते गावठाणामध्ये असतात.
त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्याने जैवविविधतेमधून हे पर्यावरणाचं संवर्धन होत होतं. तिथून तुम्हाला गावाची गरज असलेला लाकूड फाटाही मिळत होता, तिथून तुम्हाला चाराही मिळत होता. ह्या सगळ्या गोष्टी तिथं होत्या. मातीची धूप त्यामुळे कमी होत होती. पाण्याचं भूगर्भातली पाण्याची पातळी वाढण्यासाठी त्या देवरांचा उपयोग होत होता. तेव्हा अशा प्रकारे देवराया ह्या आपलं जैवविविधता आणि देवराया हे अत्यंत पर्यावरणाला पूरक असं काम होतं. तेव्हा त्यातून नक्कीच देशी झाडांमधून संवर्धन होतच होतं. म्हणजे आता आपण पाहत आहोत की अनेक वेळा होते की चिमणी गायब झालेली आहे, फुलपाखरं गायब झालेली आहेत. तर हे कशाचं द्योतक आहे? हे आपण जर संगोपन केलंच नाही तर पुढच्या पिढीला आपण काय दाखवणार? फक्त चित्र दाखवणार आहोत का? आणि ते सुद्धा डिजिटल चित्र दाखवणार आहेत का की बाबा हे पहा, हे असं फुलपाखरं असं असतं. तसं करून चालणार नाही. त्याला प्रत्यक्ष त्याला दाखवलं पाहिजे. त्याची जीवनक्रम जो आहे, फुलपाखरा जीवनक्रम काय आहे, ते किती दिवसाचं त्याचं आयुष्य आहे, ते कशावर जगतं, ते परागीभवन करतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांना समजून सांगता आल्या पाहिजेत. पुढच्या पिढीसाठी हा ठेवला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ही वृक्ष लागवड किंवा ह्या निसर्ग संपन्न असला गरजेचा आहे. अगदी खरं आहे. पुढचा आपला फोन घेऊया. दिनेश भोईर आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार दिनेशजी, बोला. आजी, आपण जे वृक्षारोपणसाठी झाडं देता ना, हॅलो, हा बोला, तुमचा प्रश्न सलग विचारा. आपण इंदालीन झाडं देता का फळ झाडं देता? परत विचारा तुमचा प्रश्न. आपण जी वृक्षारोपणसाठी झाडं देता ती इंदालीन देता का फळ झाडं देता? बरं, धन्यवाद. वन विभागातून वृक्षारोपणासाठी काही झाडं जर देतात तर ती काही फळ झाडं वगैरे अशी देतात का? आता जी वन विभागातून जी झाडं दिली जाणार आहेत ती सगळी जंगली झाडं आहेत. बरं. फळझाडं ही तुम्हाला शेतामध्ये लावण्यासाठी असतात. फळझाडं पण त्यामध्ये सीताफळ देणार आहेत ते, रामफळ आहे, बेल आहे, हे देतील. पण फळझाडं नाही. शक्यतो तुम्हाला चिंच आहे, भावा आहे, गुलमोहर आहे, पळस आहे, वड आहे, पिंपळ आहे, अशा स्वरूपाची झाडं वन खात्याने आता उपलब्ध केलीत. कारण त्यांच्या ठिकठिकाणी ज्या रोपवाटिका आहेत त्या रोपवाटिकेमध्ये जे काही झाडांची उपलब्धता आहे त्यानुसार ती झाडं देतात. आता ह्यांनी जर आधीच तिथं नोंदणी केली असती, मागणी केली असती आणि तसं झालं असतं त्यांना ती मिळाली असते. पण त्यांना फळझाडं जर लावायची असतील तर कृषी खात्याच्या फळबाग योजनेच्या अंतर्गत ते झाडं लावू शकतात. अच्छा, म्हणजे त्या योजनेअंतर्गत ते लावू शकतात. त्यासाठी काही सामाजिक वनीकरण किंवा वन खात्याकडे जायची गरज नाही. कृषी खाते त्यासाठी सक्षम आहे आणि शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना ती झाडं मिळतात तिथे. बरं, फक्त तिथे जाऊन संपर्क साधावा. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. ते त्यांना उपलब्ध करून देऊ शकतात. अगदी खरं आहे. खरं तर प्रकाशजी, वृक्ष लागवड अधिक होण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती किती महत्वाची आहे की जेणेकरून त्यांचा सहभाग मिळेल? हा लोकांचाच उपक्रम असला पाहिजे वृक्ष लागवड. त्यामुळे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती असावीच असंच सगळ्यांचं मत आहे. हे केवळ प्रकाश जगतापांचं मत आहे असं म्हणून चालणार नाही. तर ते सगळ्यांचं मत आहे. कारण शेवटी एक पहा की ज्यावेळेस आपण उन्हाळ्यात रस्त्याने चालत असतो त्यावेळेस आपण असं विचार करतो, अरे इथं झाडं असती तर बरं झालं असतं, सावलीमधून तरी जाता आलं असतं. पण त्यावेळेस आपण असा विचार करत नाही की आपण जून जुलैमध्ये झाडं लावली तर ती पुढे मोठी होणार आहेत, मग आपल्याला ते वृक्ष छाया मिळणार आहे आणि मग आपल्यालाच आल्हाददायकपणे जाता येईल. हा जो प्रकार आहे हा समजून घेण्यासाठी लोकांमध्ये आता जनजागृती करणं गरजेचं आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करावी लागेल की आता लोकांना समजायला लागलेलं आहे की झाडं नाहीत, पाण्याची पातळी 400 फुटापर्यंत, कारण आता पूर्ण आपलं ऋतुचक्रच बदलत चाललेलं आहे. पाण्याची पातळी सुद्धा 400-500, काही लोक 1200 फुटापर्यंत गेलेत तरी सुद्धा पाणी मिळत नाहीये. तर हे काय आहे सगळं? तर त्यासाठी वृक्ष लागवड करावी. वाढत्या आत्महत्या त्या पण आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आता झाडं लावण्यासाठी जनजागृती तशी थोडे सेन्सिटाईज लोक झालेले आहेत. आणखी थोडं पुश करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच माननीय वनमंत्र्यांनी हा जो उपक्रम घेतलाय तो त्याचाच एक भाग आहे की महाराष्ट्र हा दगडांचा खडकांचा देश न राहता महाराष्ट्र हा झाडांचा देश होईल, महाराष्ट्र हा वनसंपदेचा देश होईल, यासाठी हा उपक्रम आहे. अगदी खरं. आपला पुढचा एक फोन घेऊया. परेश भोईर आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. हॅलो मॅडम, आवाज येतो माझा? नमस्कार, बोला. मॅडम, माझा असा प्रश्न आहे का? हॅलो, प्रश्न सलग विचारा. हा मॅडम, आपण जी 2 तारखेला जी झाडं लावणार आहोत ती जर वृक्षारोपण केल्यानंतर ती मुलातच झाडं जगवली जाणार का नाही जाणार? जर आपण ती झाडं जगवलीच नाहीत
तर हवामानावर पण परिणाम होतो ना, कारण वृक्षारोपण केल्यानंतर त्यांना पाणी मुळातच मिळत नाही आपल्याकडे. आणि हॅलो, आणि त्याच्यासाठी पाण्याची पण सोय केली पाहिजे. हवामान. धन्यवाद परेशी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. जसं त्यांनी सांगितलं की आणि परेशी तुमच्या माहितीसाठी की आपण 1 जुलैला वृक्षारोपण करणार आहोत, 2 जुलैला नाही. आणि ही जी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं लावली जाणार आहेत ती जगवली जाणार आहेत की नाही, मला असं वाटतं की हे जगवणं फक्त त्यांचं काम नाही तर आपलंही काम आहे. जसं आपल्याला चंद्रकांत तांबेजींनी सांगितलं की त्या संकेतस्थळावर कोण कुठे आणि किती झाडं लावणार आहेत याची सुद्धा माहिती उपलब्ध असणार आहे. परेशजींना एकच सांगायचं की झाडं कोण लावणार आहे, ही जनतेची चळवळ आहे. झाडं कोण वनाधिकारी लावणार नाही, वनपाल लावणार नाही किंवा तिथला गार्ड लावणार नाही. तर आता ही जनता त्यामध्ये उतरलेली. संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी आपोआपच जनतेची आली. त्यामुळे आणि पाणी, आता त्यांचा दुसराही प्रश्न होता की ह्याला पाणी द्यायला पाहिजे. पाणी आता एक लक्षात घ्या की आपण ज्या वेळेस जेवण करताना हात धुणार आहोत किंवा जेवण झाल्यानंतर हात धुणार आहोत, ह्याचा उपयोग आपण तिथं करा. ते जे हात धुण्याचं पाणी त्या झाडाच्या बुडाशी टाका, त्याला पाणी मिळेल याची खबरदारी जर आपण घेतली. रस्त्याने जाता येता किंवा जिथं वृक्ष लागवड झाली तिथं आठवड्यातून आपण एकदा सगळेजण गेले पाहिजेत. आपल्या तरुणांचा गट गेला पाहिजे, युवकांचा गट गेला पाहिजे, ज्येष्ठ नागरिक तिकडे गेले पाहिजेत. महिला बचत गटाच्या महिलांनी सुद्धा स्वतःहून तिथं जाऊन ह्या वृक्षांची काळजी घेतली पाहिजे. एक समारोप म्हणून हा कार्यक्रम नाहीये, ही एक लोक चळवळ आहे. आणि ही लोक चळवळ अधिक दृढ करण्याचं काम हे जनतेच्या हातात आहे, सरकारच्या हातात नाहीये. तेव्हा जनतेने सावध राहिलं पाहिजे. मला असं वाटतं त्यांचा जो प्रश्न होता की झाडं जगतील की नाही त्याची काळजी सरकारला नाही तर आपल्याला पाहिजे. मूळ तसं आहे की मूळ लोकांना त्याची काळजी जास्त वाटली पाहिजे. अगदी खरं आहे. प्रकाशजी, खरं तर खूप छान छोट्या छोट्या टिप्स तुमच्याकडून आम्हाला कळतात की झाडं वाढवायची आहेत, नुसती लावायची नाहीयेत. आणि ती वाढवण्यासाठी त्यांना जसं पाण्याचं म्हणजे ठिबक सिंचन किंवा बॉटलचं किंवा कशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींनी आपण त्याची वाढ करू शकतो. पण अजून पर्यावरण संतुलनासाठीचे अजून कोणते उपक्रम आहेत की जे आपल्याला राबवता येतील? असे अनेक उपाय आहेत. खरं तर कचऱ्याचं विघटन होणं, आता फार मोठ्या प्रमाणामध्ये घनकचरा आपल्याकडे जमा होतोय, त्याचं कसं विघटन करायचं हा सगळ्यांच्या समोर प्रश्न. आणि आता थोडीशी ओला कचरा सुका कचरा ही सुद्धा ते जरी चालू झालं तरी शेवटी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा सगळ्याच ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकांपर्यंत प्रश्न आवासून बसलेला आहे. त्याचं सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करणं, त्याच्यापासून वीज निर्माण करणं आणि ती वीज तुमच्या पतांना देणं हा त्यातला उपाय आहे. त्यानंतर भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जसे की बंधारे आहेत, आपल्याकडे काही स्लाइड्स पण आहेत, त्या स्लाइड आता आपण पाहू शकतो. खरं तर भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवण्यासाठी बंधाऱ्यांचं आपण जर नियोजन केलं, बंधारे वाढवले तर हे यातून आपली भूगर्भातली पाण्याची पातळी वाढेल, विहिरींचं त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये विहिरींना पाणी येईल आणि त्यामुळे शेती संपन्न होईल. वर्षभर पाणी पुरेल, पिण्याची पाण्याची गरज होईल, जनावरांच्या पाण्याची गरज भागवली जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की लोकांना आज पाणी नाही म्हणून जे लोक ओरडतायत त्यातून हे एक छोटीशी हलकी जी गोष्ट आहे ती केली तर सहज आपल्याला पाणी उपलब्ध होईल. आणि वृक्षाचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा आता जसे काही प्रश्न आले की पाणी काय करणार, हे पाणी सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देता येईल. त्यानंतर अपारंपरिक ऊर्जा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वापरल्या पाहिजेत. केवळ कोळसा आणि पाणी आणि ह्याच्यावर चालणाऱ्या वीज आहेत ते वापरण्यापेक्षा सोलर, त्यानंतर मग विंड मिल्स ह्याचा जर जास्तीत जास्त वापर केला तर त्यामधूनही पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल. त्यानंतर आपण बायोगॅस म्हणजे घरच्या घरगुती उपाययोजनेमध्ये सुद्धा बायोगॅस जर केला, तो टॉयलेटला जर अटॅच केला, तो जोडला तर तुमचं घरचं एका कुटुंबाला तेवढा गॅस मिळू शकतो. मग त्यासाठी ह्या एलपीजी गॅसवर अवलंबून राहण्याची गरज नाही. अर्थात सगळेजण करतीलच असं नाही, पण ज्यांना ज्यांना शक्य आहे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे सगळ्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. छोट्या गोष्टी आहेत, रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक घराला जर आपण केलं, हे चेन्नईचं चांगलं उदाहरण आहे की चेन्नई महानगरपालिकेला सुद्धा जसं आता लातूरला आपण रेल्वेने पाणी पुरवलं तसं एक 15 वर्षापूर्वी चेन्नईला सुद्धा रेल्वेने पाणी पुरवलं जात होतं. पण त्या महानगरपालिकेने असा निर्णय घेतला की संबंध चेन्नईमध्ये रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं आणि त्यांनी ते केलं. आज चेन्नईला पिण्याच्या पाण्याची गरजेसाठी कुणावरही अवलंबून राहावं लागत नाही. खरं म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. मला अजून एका मुद्द्याकडे यायचं की जसं आता हा जो आपला विषय आहे की पर्यावरण संतुलन हे जे आपल्याला आता गरज लागते शिकवायची, हे जर आपल्या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच जर त्यांच्यामध्ये ती मूल्य रुजवली,
हा आमचा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. म्हणजे वनराईच्या माध्यमातून त्यालाही सांगा जरा. वनराईच्या माध्यमातून 15 वर्ष पुणे शहर आणि परिसरामध्ये हा आम्ही उपक्रम राबवतो. त्यामध्ये जवळपास 190 शाळा आहेत. आम्ही 5वीचे विद्यार्थी ह्या उपक्रमासाठी घेतो. 5वी ते 9वी पर्यंत त्या विद्यार्थ्याला पर्यावरण संवर्धनाच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्याला सांगत असतो. एवढंच नाही तर त्यामधून कृती कार्यक्रम घेतो आणि कृती कार्यक्रमामधून त्याला एवढं सेन्सिटाईज होतं की तो विद्यार्थी हा पर्यावरण संस्कारक्षम विद्यार्थी तयार होतो. आणि पर्यावरण संस्कारक्षम झालेला विद्यार्थी पर्यावरणाचं नुकसान करण्यासाठी कुणालाही कुणीही धाडस नाही कुणीही जर तसं धाडस केलं तर त्याला ते करूनच देणार नाही. साधं उदाहरण आहे, पुणे शहरामधल्या काही शाळांमध्ये म्हणजे आमच्या 190 शाळांपैकी जवळजवळ 30-35 शाळांमध्ये गळके नळ बदलले आम्ही. त्यातून पाण्याची बचत केली. ओला कचरा, सुका कचरा यातून आम्ही गांडूळ खत निर्मिती केली, सेंद्रिय खत केलं. बॉटल गार्डनिंग मधून काही शाळांनी अत्यंत चांगल्या फळभाज्या पिकत घेतली. विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळं पोहोचतंय कारण कचऱ्याची विल्हेवाट आहे. त्यांना सुद्धा कळतं की भुईमुग कुठे येतो, कारण शहरी वातावरणात वाढलेल्या मुलांना भुईमुग कुठे येतात, बटाटे कुठे येतात हे जर नाही आता समजून सांगितलं तर मग कसं समजणार. आणि आपली जी परंपरा आहे शेवटी की वृक्ष ही देवता आहे ती आपण मानलीच पाहिजे ना. त्या वृक्ष देवतेला जर आपण विसरून कसं चालेल. अगदी खरं. जसं आता तुम्ही सांगितलं की वृक्ष ही आपली देवता आहे आणि तिला आपण मानलीच पाहिजे. हे वृक्ष जंगल हीच आपली शान आणि ती वाढवून आपण करूया निसर्गाचा सन्मान. खरं तर आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला. उद्या ही जी 2 कोटी झाडांची जी लागवड होणार आहे ती फक्त सरकार नाही करणार आहे, ती आपली चळवळ आहे आणि आपण त्यात सहभागी व्हायचं आहे. हा जो आजचा कार्यक्रम आहे तो तुम्ही कसा वाटला आमच्यापर्यंत नक्की कळवा. त्यासाठी आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. ईमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. प्रकाशजी, खरं तर तुम्ही इथे आलात आणि खूप छान पद्धतीने ही जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आपणही भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. पण तोपर्यंत उद्या जो आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे त्याची माहिती करून घ्या. उद्या आपला विषय आहे किडनीचे आजार आणि जनजागृती. तुम्ही तुमचे प्रश्न आमच्या ईमेलद्वारेही तो आम्हाला विचारू शकता. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.